नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सोयमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्या सायन्सच्या 20 क्वेश्चनच्या सीरीज मधलं आजचं जवळपास आपलं 7वं लेक्चर आहे। इथून पूर्वीचे लेक्चर्स पण तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा मी महत्त्वाचे क्वेश्चन जे एक्झामला विचारलेले आहेत, PYQs आहेत, त्याच्यावर बेस्ड काही क्वेश्चन तयार होतात का ते मी स्वतः तयार केलेले आहेत आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये घेतले आहेत। आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी खूप महत्त्वाचे क्वेश्चन घेतले आहेत। व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या क्वेश्चन पासून। आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, विच फंगस कॉजेस लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो। लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, बटाट्याच्या उशिराने येणाऱ्या करपा रोगाची कारणीभूत बुरशी कोणती आहे? जे करपा रोग होतो बटाट्याला, म्हणजे एक ब्राऊन कलर, बटाट्याला एक ब्राऊन कलर येतो, एक ब्राऊन कलरची बुरशी बटाट्यावर जमा होते, तो कुठला रोग आहे? त्याला मराठीत करपा रोग म्हणतात। तर ते जे लेट ब्लाइट आहे जे पोटॅटोला येतं ते कुठल्या फंगसमुळे येतं, हा क्वेश्चन आहे। हा क्वेश्चन PYQ आहे मित्रांनो, एक्झाम मध्ये विचारलेला आहे। गेस करा कशामुळे, कुठल्या येत असेल। जर तुम्हाला माहिती असेल याचा आन्सर तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा। याचं उत्तर आहे मित्रांनो काय, फायटोफोरा इन्फेस्टन्स। फायटोफोरा इन्फेस्टन्स हे जे फंगस आहे याच्यामुळे कुठला रोग होतो, कशामध्ये, बटाट्यामध्ये कुठला होतो? लेट ब्लाइट नावाचा, कुठला, करपा, आणि मराठीत काय म्हणतात त्याला, करपा रोग म्हणतात। ओके, आणि त्याचाच करपा रोग जो आहे, ह्या ज्या फायटोफोरा इन्फेस्टन्समुळे जो करपा रोग होतो, हे काय आहे, एक फंगस आहे, एक बुरशी आहे। ही काय करते, जे पानं आहेत कशाचे, बटाट्याच्या झाडाचे जे पानं आहेत, बटाटे जे ट्यूबर्स आहेत, बटाट्याला सायन्सच्या लँग्वेजमध्ये ट्यूबर्स म्हणतात, जे ट्यूबर आहेत त्याच्यामध्ये काय होतं, एक ब्राऊन कलरचे पॅचेस तयार होतात। ते पॅचेस तयार झाल्यामुळे बटाटे काय लवकर खराब होतात, लवकर रॅपिडली काय होतात ते, म्हणजे त्याच्यामध्ये जो गच्चपणा असते ना, जी स्टार्च असते ते त्याच्यामधलं कमी होऊन जाते, आणि काय होतं मग नंतर त्याच्यानुसार काय होतं की बटाट्याचं पूर्ण नुकसान होऊन जातं। आणि ह्या ही जी फायटोफोरा इन्फेस्टन्स नावाचं जे फंगस आहे ना, याच्यामुळे कुठल्या देशामध्ये, आयर्लंडमध्ये एक मोठा हे झालं होतं, मोठ्या या रोगाचा प्रसार झाला होता, आणि त्याच्यामुळे तिथे बटाट्याचा खूप सारा तुटवडा निर्माण झाला होता। हे जवळपास 1845च्या दरम्यान ह्या फायटोफोरा इन्फेस्टन्स नावाच्या फंगसमुळे बटाट्याच्या उत्पादनामध्ये खूप सारं काय झालं होतं, नुकसान झालं होतं। आणि त्याच्याच अपोजिट जर म्हटलं आपण काय, अल्टरनेरिया सोलानी नावाचा जो फंगस आहे, हे काय आहे, याच्या अपोजिट कोणता, लेट ब्लाइट होतो। याच्यामुळे लेट ब्लाइट जो होतो ना, कशामुळे, फायटोफोरा इन्फेस्टन्समुळे काय होतो, लेट ब्लाइट। ओके, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो। पण जर अर्ली ब्लाइट विचारलं तर त्याचं काय आहे, अल्टरनेरिया सोलानी। अर्ली ब्लाइट ऑफ पोटॅटो, अर्ली ब्लाइट कशामुळे होतो मग, अल्टरनेरिया सोलामुळे काय होतो, बटाट्यामध्ये अर्ली ब्लाइट होतो। आणि हे जे आहे ना, पुसिनिया ग्रॅमिनीज हे ग्राम लक्षात ठेवा, हे ही जी बुरशी आहे, ह्या जो रोग आहे कशावर होतो, ही एक रस्ट असते मित्रांनो, गंज टाईप असते, हे गंज टाईप, हे कशावर होतो, गव्हावर होतो। कशावर, गव्हावर हा रोग होतो। कशामुळे, त्याच्यामुळे पुसिनिया ग्रॅमिनीजमुळे। आणि युस्टिलोगोमाइडिस मुळे काय होतं, जे आपले मका आहे, मक्यावर होतं, ह्याच्यामुळे कशावर होतो, मका होतो। मक्यामध्ये कुठलं होतं, स्मट नावाचं होतं, स्मट तयार होतात मक्यामध्ये युस्टिलोगोमाइडिसमुळे। आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, लेट ब्लाइट, हा PYQ आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, फायटोफोरा इन्फेस्टन्स। चलो नेक्स्ट क्वेश्चन। Next question is, in plants the respiratory quotient RQ for carbohydrate is, कार्बोहायड्रेटचा RQ प्लांट्स मध्ये काय आहे, 0.7, 1.5, 1.5, गेस करा काय असेल।
रेस्पिरेटरी क्वेश्चन म्हणजे काय? रेस्पिरेटरी क्वेश्चन माहिती पाहिजे अगोदर आपल्याला. रेस्पिरेटरी क्वेश्चन म्हणजे काय? CO2 डिवायडेड बाय ऑक्सिजन. CO2 काय किती रिलीज झाला, काय किती रिलीज झाला, आणि ऑक्सिजन किती रिक्वायर्ड, ऑक्सिजन रिक्वायर्ड आणि CO2 रिलीज्ड. हे दोघांचं जे गुणोत्तर असतं ना प्लांटमध्ये, ह्या गुणोत्तरावरून ठरवलं जातं. म्हणजे याची जर व्हॅल्यू जर किती आली, 1 आली तर काय समजणार की आपण ते काय आहे, कार्बोहायड्रेट आहे, कार्बोहायड्रेट. आणि 1 पेक्षा कमी आली, सपोज 0.7 आली, तर मग काय असणार, प्रोटीन असणार. 0.7 प्रोटीनसाठी आणि 1 कशासाठी, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, मग 1 कशासाठी, मग कार्बोहायड्रेटसाठी. मग कार्बोहायड्रेटची रेस्पिरेटरी क्वेश्चन फॉर कार्बोहायड्रेट काय असणार, कार्बोहायड्रेट श्वसन गुणोत्तर 1 असणार. ओके, कार्बोहायड्रेटसाठी 1 आणि 0.7 कशासाठी, प्रोटीनसाठी असणार. चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच मेटल आयन प्लेज अ वायटर रोल इन द फोटोलिसिस ऑफ वॉटर ड्युरिंग फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषणादरम्यान पाण्याच्या अपघटनात कोणता धातू आयन महत्वाची भूमिका बजावतो? फोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणजे वॉटरचं काय होणार आहे, याच्यामध्ये वॉटरचं काय डिव्हिजन होणार आहे. ओके, H2O काय होणार आहे, डिव्हिजन. याच्यापासून एक O2 तयार होईल, ऑक्सिजन, आणि हायड्रोजन आयन तयार होतील, आणि इलेक्ट्रॉन काय होतील, रिलीज होतील. ही जी प्रोसेस आहे याला काय म्हणतात, फोटोलिसिस ऑफ वॉटर, काय पाण्याचे अपघटन. मग याच्यासाठी तर कोणता धातू आयन आहे जी महत्वाची भूमिका बजावतो, असा क्वेश्चन आहे. गेस करा कुठला असेल. आयन आहे, झिंक आहे, आयन, झिंक, मॅग्नीज, कॉपर. याचा आन्सर आहे मित्रांनो काय, मॅग्नीज. मॅग्नीज आणि मॅग्नेशियम ह्या दोघांमध्ये काय फरक आहे. मॅग्नीज Mn नावाचं जे सूत्र आहे ना, हे मॅग्नीजचं आहे, आणि Mg नावाचं जे संज्ञा आहे ती कशाची आहे, मॅग्नेशियमची. ओके, Mn कशासाठी आहे, मग मॅग्नीजसाठी. Mn 2 प्लस काय असतं त्याच्यामध्ये, आयन असतात. तर मॅग्नीज काय करतं, फोटोलिसिस ऑफ वॉटरसाठी मॅग्नीज आयन काय करतं, हेल्प करतं. ह्याच्यामध्ये काय करतं ते की एक ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स म्हणून ओळखलं जातं. काय, ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स, OEC. फोटोसिस्टीम म्हणजे फोटोलिसिस, जी एवढं डिटेल करायची गरज नाही, हे लक्षात ठेवलं तरी गरजेचं आहे, पण मी एक तुम्हाला कळावं म्हणून थोडंसं सांगत आहे की जी फोटोलिसिस होते, जी फोटोसिस्टीम सेकंड पार्ट जी असते, त्याच्यामध्ये काय होतं, वॉटरचे मॉलिक्युल्स असतात ते स्प्लिट होतात म्हणजे तुटतात. त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिजन रिलीज होतो, हायड्रोजन आयन तयार होतात, आणि इलेक्ट्रॉन काय होतात, रिलीज होतात. हे प्रोसेसला फोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणतात. त्याच्यासाठी हेल्प काय करतं, मॅग्नीज. विच बॅक्टेरियम कॉजेस ट्युबरक्युलोसिस इन ह्युमन रिलेटेड प्रश्न आहे. पहिले जे प्रश्न होते ते प्लांट रिलेटेड होते. आता काय, ट्युबरक्युलोसिस, जे TB होतो ना, क्षयरोग, ते कोणत्या जीवाणूमुळे होतो म्हणताय, कोणत्या जीवाणूमुळे होतो, कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो. जीवाणू म्हणजे काय, बॅक्टेरिया. कुठल्या बॅक्टेरियामुळे होतो, तर ट्युबरक्युलोसिस असं लक्षात ठेवा. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसी, याच्यामुळे काय होतो, आपल्याला ट्युबरक्युलोसिस होतो. आणि ट्युबरक्युलोसिस कसा पसरतो, हवेद्वारे पसरतो. संसर्गजन्य रोग आहे हा. कुठला आहे, संसर्गजन्य. आणि कसा पसरतो, हवेच्या जे थुंकीमधून जे ड्रॉपलेट्स असतात, त्या ड्रॉपलेट्सद्वारे ट्युबरक्युलोसिस क्षयरोग काय होतो, पसरतो. आणि याच्यासाठी कुठली लस इन्व्हेंट केलेली आहे, BCG नावाची लस आहे. मग विब्रिओ कॉलेरीमुळे काय होणार, ऑफकोर्स याच्यात काय शब्द आहे, कॉलेरीपासून काय होणार, मग कॉलेरीपासून काय होणार, आपल्याला कॉलेरा होणार. आणि त्याच्यानंतर काय आहे, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी पासून आपल्याला कुठला रोग होतो, टिटॅनस नावाचा रोग होतो. कुठला, टिटॅनस. ओके, टिटॅनस नावाचा रोग कशामुळे होतो, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. आणि सॅल्मोनेला टायफीमुळे काय होतं, आपल्याला टायफॉइड होतो. टायफॉइड एक कशाचा प्रकार आहे, फिवरचा प्रकार आहे, तापचा प्रकार आहे टायफॉइड. हाय लेवलचा जो ताप असतो ना, सॅल्मोनेला टायफीमुळे होतो. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन.
विच एन्झाईम इन सलाइवा हेल्प्स इन डायजेशन ऑफ स्टार्च. लाळेमध्ये कोणतं एन्झाईम असतं जे काय करतं, स्टार्च पचवण्याचं काम करतं. पेप्सिन, टायलिन, ट्रिप्सिन, लायपेज. याच्यामध्ये पी काय आहे, सायलेंट आहे. ओके, त्याच्यामुळे याला काय म्हणतात, टायलिन म्हणतात. टायलिन, पेप्सिन, ट्रिप्सिन आणि लायपेज. कुठला असेल चारपैकी? गेस द आन्सर. याचा आन्सर मित्रांनो काय, टायलिन. याला काय म्हणतात, याला अजून एक नाव आहे. याला अजून एक नाव काय आहे, सॅलिव्हरी अमायलेज. सॅलिव्हरी अमायलेज नावाचं काय आहे, याचं अजून एक नाव आहे. कशाचं, टायलिन. टायलिन काय करतं, स्टार्चचं जे पचन आहे, कुठे स्टार्चचं पचन कुठे, विच एन्झाईम हेल्प्स इन सलाइवा हेल्प्स इन डायजेशन ऑफ स्टार्च. लाळेमध्ये कुठं, आपल्या माउथ पासून. आपलं डायजेशन, असा पण प्रश्न येऊन गेला मित्रांनो की डायजेशनची सुरुवात कुठून होते. तर डायजेशन आपल्या माउथ पासूनच स्टार्ट होतं. आपल्याला वाटतं की डायजेस्ट पोटामध्ये होतं, पोटापासून स्टार्ट होत असेल तर नाही. डायजेशन ही प्रोसेस कुठून स्टार्ट होते, माउथ पासून. मग माउथ मध्ये काय, सॅलिव्हरी अमायलेज, टायलिन काय करणार, स्टार्च पचवण्यासाठी काय करणार, मदत करणार. आणि मग बाकीचे काय आहे, पेप्सिन. आता तुम्ही पेप्सिन बद्दल विचार करायचा झाला तर पी पासून पी असं लक्षात ठेवणं. पी आहे ना, पी पासून पी. मग पी काय करणार, प्रोटीनचं जे डायजेशन आहे ना, प्रोटीनच्या डायजेशनसाठी कुठे प्रोटीनचं डायजेशन होणार, हे स्टमक मध्ये होणार. कुठे, आपल्या स्टमक मध्ये. त्याच्यासाठी हेल्प करणारे एन्झाईम कोणता असणार, मग पेप्सिन, प्रोटीन. कुठे, पेप्सिन, प्रोटीन स्टमक मध्ये. ओके. आणि टायलिन तुम्हाला सांगितलं कुठे, आपल्या माउथ मध्ये. कशाचं करणार, ते स्टार्चचं डायजेशन करणार. आणि ट्रिप्सिन काय करणार, ट्रिप्सिन पण प्रोटीनचंच हे करणार, प्रोटीनसाठीच काम करतं. पण डायरेक्ट प्रोटीनचं काय नाही करणार, ते डायजेशन डायरेक्टली नाही करत, इनडायरेक्टली करतं ट्रिप्सिन. पण ट्रिप्सिन कुठे असतं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असतं. कुठे, स्मॉल इंटेस्टाईन. लहान आतड्यामध्ये. लहान आतड्यामध्ये ट्रिप्सिन असतं. लायपेज काय करतं, मग लायपेज डायजेस्ट करतं मित्रांनो. काय करतं, डायजेस्ट. हे जसं पेप्सिन प्रोटीन डायजेस्ट करतं, तसं लायपेज काय करतं, फॅट डायजेस्ट करतं. काय, फॅटला मराठीत काय म्हणतात, मेद डायजेस्ट करायचं काम कोण करतं, मग लायपेज. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच ग्लँड इज कॉल्ड द मास्टर ग्लँड ऑफ द ह्युमन बॉडी. मानवी शरीरातील मुख्य ग्रंथी कोणती आहे. हा क्वेश्चन खूप साऱ्या एक्झाम्सला येऊन गेलाय, तरी पण बऱ्याच जणांचा हा क्वेश्चन चुकतो. कोणती ग्लँड आहे जी काय मास्टर ग्लँड आहे आपल्या बॉडीची, एकदम मुख्य आहे. याचा आन्सर काय मित्रांनो, पिट्युटरी ग्लँड. काय, कुठली आहे आपली मास्टर ग्लँड, पिट्युटरी ग्लँड. याला कुठली ग्लँड म्हणणार आपण, एकदम मास्टर ग्लँड. कुठे असते ही ग्लँड, लोकेशन काय हिचं, आपल्या ब्रेनच्या एकदम खाली असते. आपल्या नाकाचा जो भाग आहे त्याच्या एक्झॅक्टली मागे आणि आपल्या ब्रेनच्या खाली. कुठे, ब्रेनच्या थोडंसं डाऊनवर्ड असते पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड का हिला मास्टर म्हणतात, का महत्वाची आहे, कारण ही ग्लँड काय करते मित्रांनो, सेव्हरल हार्मोन्स, खूप सारे हार्मोन्स काय करते, सिक्रेट करते. खूप सारे हार्मोन्स कंट्रोल करते. कुठले, जसे की कुठले मग ग्रोथ हार्मोन. जसं ग्रोथ, आपली ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी कुठलं असतं, ग्रोथ हार्मोन. तुम्हाला जे लास्ट लेक्चरमध्ये मी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सांगितलं, ते पण याच्याद्वारेच कंट्रोल केलं जातं. TSH आहे, त्यानंतर ACTH आहे, FSH आहे. या सगळे जे हार्मोन आहेत ना महत्त्वाचे बॉडीमधले, ते पिट्युटरी ग्लँडद्वारे काय केले जातात, कंट्रोल केले जातात आणि सिक्रेट केले जातात, कंट्रोल केले जातात. त्याच्यामुळे काय, पिट्युटरी ग्लँड काय आहे, मास्टर ग्लँड म्हणून, एकदम मुख्य ग्रंथी म्हणून ओळखली जाते. आणि कुठे असते, आपल्या ब्रेनच्या खाली असते. ब्रेनच्या, आपला इथं ब्रेन आहे ना सपोज, त्याच्या खाली. आणि ते हायपोथॅलॅमसद्वारे काय असते, कनेक्टेड असते. त्यानंतर मग दुसरी कुठली ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड काय करणार, ऑफकोर्स काय करणार, आपले जे मेटाबॉलिझम आहे ना, थायरॉइड ग्लँड आपलं जे मेटाबॉलिझम आहे ना, मेटाबॉलिझम कंट्रोल करण्याचं काम थायरॉइड ग्लँड करते. कशाचं काम करते ही, आपले मेटाबॉलिझम.
मेटाबॉलिझमचं कंट्रोल करण्याचं काम थायरॉइड ग्लँड करते. ॲड्रिनल ग्लँड काय करते? ॲड्रिनल ग्लँड काय करते? ॲड्रिनलिन नावाचं जे हे आहे हार्मोन आहे ते सिक्रेट करते. ओके, ॲड्रिनल ग्लँड ॲड्रिनलिन सिक्रेट करते. आणि पॅनक्रियाज काय करतं? पॅनक्रियाटिक ज्युसेस सिक्रेट करतं. आपल्या बॉडीतलं जे शुगर लेवल आहे, शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं कुठलं असतं? इन्सुलिन असतं. ओके, मग हे इन्सुलिन सिक्रेट करण्याचं काम कोण करणार? इन्सुलिन कोण सिक्रेट करणार? पॅनक्रियाज. ओके, आणि पॅनक्रियाटिक ज्यूस सुद्धा पॅनक्रियाज सिक्रेट करतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन. द रिॲक्शन बिटवीन ॲसिड अँड बेस इज कॉल्ड. हे लास्ट लेक्चरमध्ये मी घेतलं होतं, पण थोड्या वेगळ्या प्रकारे घेतलं होतं. इथे थोड्या वेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारलाय. आम्ल आणि क्षार यांच्या अभिक्रियेला काय म्हणतात? ॲसिड आणि बेस. कुठली रिॲक्शन आहे ही ॲसिड बेसची? मी एक रिॲक्शन दाखवली होती तुम्हाला लास्ट लेक्चरमधले. कुठे? कोणती? ॲसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट प्लस वॉटर. ॲसिड काय घ्यायचं मग आपण? HCl घेऊ. HCl. बेस काय घ्यायचं? NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, NaOH. काय देणार? NaCl काय आपलं? सॉल्ट आहे. आणि काय? वॉटर. ही जी रिॲक्शन आहे मित्रांनो, ॲसिड बेसची रिॲक्शन, या रिॲक्शनला कुठली म्हणतात? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतात. कुठली? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतात याला. सबस्टिट्यूशन, कॉम्बिनेशन आणि रेडॉक्स रिॲक्शन मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितले. तुम्हाला जर याचं डिटेल माहिती पाहिजे असेल तर मागचं लेक्चर तुम्ही बघून घ्या. कॉम्बिनेशनमध्ये काय होतं मी थोडक्यात सांगते. कॉम्बिनेशनमध्ये काय होतं? दोन जे सबस्टन्स असतात, दोन जे हे असतात, दोन जे कंपाऊंड असतात, दोन म्हणजे कुठल्याही दोन गोष्टी जेव्हा कंबाईन होतात तेव्हा काय होतं? एक वन कंपाऊंड तयार होतं, सिंगल कंपाऊंड. दोन कंपाऊंड पासून तेव्हा ती कुठली रिॲक्शन असते? कॉम्बिनेशन रिॲक्शन असते. सबस्टिट्यूशनमध्ये कुठलं तरी एलिमेंट काय होतो? एकमेकाला रिप्लेस करतात, सबस्टिट्यूट करतात. ती कुठली असणार? सबस्टिट्यूशन. आणि दोन्ही पण होत असेल, सबस्टिट्यूशन पण होत असेल, कॉम्बिनेशन पण होत असेल, दोन्ही पण होत असेल, तर मग कुठली ती? रेडॉक्स रिॲक्शन. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा? मेडुला ऑब्लॉंगेटाचं मुख्य कार्य काय आहे? काय आहे हे पण मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितले की मेडुला ऑब्लॉंगेटा काय काम करतं. मेडुला ऑब्लॉंगेटा काय करतं मित्रांनो? जे इनव्हॉलंटरी ॲक्शन्स आहेत ना, आपल्या इनव्हॉलंटरी ॲक्शन्स म्हणजे काय? ज्या आपण स्वतः कंट्रोल करू शकत नाही. जसे की काय? आपले हार्टबीट, आपण अन्न गिळतो ते पण आपण कंट्रोल करू शकत नाही. सॉल्विंग नाही आपण कंट्रोल करू शकत. आपले हार्टबीट नाही आपण कंट्रोल करू शकत. आपलं श्वसन आपण कंट्रोल करू शकत नाही. आपली ब्रिदिंग आपण कंट्रोल करू शकतो का? ऑफकोर्स नाही. तर ह्या ज्या ॲक्शन्स आहेत ज्या आपण कंट्रोल करू शकत नाही, इनव्हॉलंटरी ॲक्शन्स, ते कोणाद्वारे कंट्रोल केल्या जातात? मग मेडुला ऑब्लॉंगेटाद्वारे कंट्रोल केल्या जातात. आपलं बॅलेन्स वगैरे कोण करणार? मग बॅलेन्स, बॉडीचं जे बॅलेन्स आहे ते कोण कंट्रोल करतं? सेरेब्रम नाही, सेरेबेलम काय करणार? आपलं बॅलेन्स कंट्रोल करणार. मेमरी विजन कोण करणार? मग सेरेब्रम. इथे बेलम आहे आणि इथे काय आहे? ब्रम आहे. मेमरी आणि विजन, सेरेब्रम, बॅलेन्स, सेरेबेलम. आणि आपल्या जे इनव्हॉलंटरी ॲक्शन्स आहेत ते कोण कंट्रोल करतं? मग मेडुला ऑब्लॉंगेटा. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन एक्झाममध्ये जवळपास MPSCची जर एक्झाम असेल तर मॅक्झिमम टाइम 7 ते 8 वेळा हा क्वेश्चन रिपीट विचारलाय. थोडंसं कुठे जोड्या लावायच्या फॉर्ममध्ये, कुठे सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये, कुठे कसा म्हणजे त्यांनी फक्त फॉर्मॅट चेंज केलाय, क्वेश्चन तोच ठेवलाय. म्हणून हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. अरेंज करायचं आपल्याला याची टॅक्झॉनॉमिक ऑर्डर, जैव वर्गीकरणातील योग्य क्रम. कुठून स्टार्ट होतं? क्लासपासून स्टार्ट होतं का? फॅमिली, जीनस, फायलम, काय आन्सर असेल याचं? आन्सर काय आहे? फर्स्ट आन्सर आहे. काय फर्स्ट? पहिले फायलम, त्याच्यानंतर क्लास, त्याच्यानंतर ऑर्डर, त्याच्यानंतर फॅमिली, नंतर जीनस आणि स्पेसिस. याची ट्रिक लावून तुम्ही ही गोष्ट तुम्हाला गरजेचंच आहे लक्षात ठेवणं. ट्रिक लावून त्याची ऑर्डर
लक्षात ठेवणं काय आहे, तुम्ही जर प्रिपरेशन कुठल्याही एक्झामची करत असाल तर हे लक्षात ठेवणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ओके, मग काय पहिले फायलम, क्लास, नंतर ऑर्डर, नंतर फॅमिली, नंतर जीनस आणि सगळ्यात शेवटी काय येणार, स्पेसिस येणार. सगळ्यात शेवटी स्पेसिस येतं. ओके, विच हार्मोन इज सिक्रेटेड बाय द पिनल ग्लँड. आता पिनल ग्लँड कुठे आहे, काय आहे आणि कुठला हार्मोन ती सिक्रेट करते, कुठलं करते, इन्सुलिन करते का, मेलाटोनिन, थायरॉक्सिन, इस्ट्रोजन, कुठलं करत असेल पिनल ग्लँड. याचा आन्सर आहे मित्रांनो काय, मेलाटोनिन. मेलाटोनिन काय, मेलाटोनिन कोण सिक्रेट करतं मग, पिनल ग्लँड. कुठे, पिनल. आणि पिनल ग्लँड कुठे असणार, ऑफकोर्स कुठे. आता मी तुम्हाला जर याचं कार्य सांगितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पिनल ग्लँड कुठे असेल. पिनल ग्लँड काय करते, आपली जी स्लीप आणि वेकची सायकल आहे, म्हणजे जी झोपेची आणि उठण्याची. एखाद्या वेळेस आपण सपोज लवकर उठलो किंवा एखाद्या वेळेस आपण लवकर झोपलो तर आपल्याला दुसऱ्या दिवशी पण लवकरच झोप येते. लवकर उठलो तर आपल्याला लवकरच जाग येते ज्या एखाद्या दिवशी झोपलो तर. म्हणजे ती जी सायकल आहे ती सायकल हे करण्याचं, रेग्युलेट करण्याचं, ती सायकल मेंटेन करण्याचं काम कोण करतं, मग मेलाटोनिन. आणि मग आता सगळं हे जे कंट्रोल वगैरे चालतं ते कुठे चालणार, ऑफकोर्स आपल्या ब्रेनमध्ये ना. तर मग पिनल ग्लँड कुठे असणार, आपल्या ब्रेनमध्ये आहे. आणि ब्रेनच्या कुठे, एकदम मिडलमध्ये आहे. कुठे, मिडल, एकदम मिडलमध्ये कुठली आहे, पिनल ग्लँड आहे. पिनल ग्लँड काय करते, आपली स्लीप आणि वेक सायकल, म्हणजे जी बायोलॉजिकल क्लॉक असते आपली, जी रोजची दिनचर्या असते ती, ते जो डेटा आहे, ती जी इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर करते. आणि कुठे असते पिनल ग्लँड, आपल्या ब्रेनच्या एकदम मिडलमध्ये असते. आणि मग ते कुठला हार्मोन सिक्रेट करते, मेलाटोनिन नावाचं. ओके, इन्सुलिन मी सांगितलं तुम्हाला पॅनक्रियास सिक्रेट करतं. विच इज द लॉंगेस्ट बोन इन ह्युमन बॉडी. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं आहे, सर्वात लांब हाड कोणतं आहे. ह्युमरस आहे, फिमर आहे, टिबिया आहे का फिबुला आहे, कुठला आहे. आपल्या सगळ्या बॉडीचा सपोर्ट त्या बोनवर आहे, आपली पूर्ण बॉडी स्टँड त्या बोनवर आहे. तर ते बोन कोणतं आहे, फिमर आहे मित्रांनो. कुठलं, फिमर. फिमर आपलं जे कुठून स्टार्ट होते, हे जी हिप आहे, आपल्या हिप पासून आपल्या गुडघ्यापर्यंत, हिप पासून कुठे, गुडघ्यापर्यंत, आपल्या पूर्ण अप्पर बॉडीला, आपल्या सगळ्या वरच्या बॉडीला सपोर्ट करण्याचं काम फिमर करतं. आणि फिमर सगळ्यात लॉंगेस्ट प्लस स्ट्रॉंगेस्ट बोन आहे आपल्या बॉडीचं. लॉंगेस्ट प्लस काय, स्ट्रॉंगेस्ट बोन कुठला आहे, फिमर आहे. आणि जे ह्युमरस आहे ना, फर्स्ट वाले ह्युमरस कसं आहे मग, एकदम याच्या कसं अपोजिट, शॉर्टेस्ट, एकदम शॉर्टेस्ट. कुठला आहे मग, ह्युमरस शॉर्टेस्ट, फिमर काय आहे मग, लॉंगेस्ट आहे. आणि टिबिया कुठे आहे, एक शिन बोन म्हणतात टिबियाला. हे काही लॉंग वगैरे नाहीये, शिन बोन म्हणतात त्याला. कुठलं, शिन बोन. आणि हे जे लास्टवालं आहे ना, फिबुला कुठे असतं, लेगच बोन आहे. हे कुठे असतं, लेगमध्येच असतं हे फिबुला पण. पण कसं, टिबिया आणि याच्या हे दोघं कसे असतात, थोडेसे सोबत असतात. याच्या बाजूलाच, फिबियाच्या बाजूलाच टिबिया असतं आपल्या, कुठे, थायमध्येच असतं. हे दोन्ही थायमध्ये हे दोघं सोबत असतात. फिमर काय आपलं लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट आहे. आणि ह्युमरस काय आपला छोटा आहे एकदम. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट वॅक्सिन डेव्हलप्ड वॉज फॉर विच डिसीज. जी म्हणजे आता कितीतरी वॅक्सिन कोरोनाच्या काळामध्ये तयार झाल्यात, पण जी एकदम फर्स्ट वॅक्सिन जी तयार झाली ती कुठल्या रोगासाठी होती, असा क्वेश्चन आहे. आणि ती कोणी तयार केली, ते तर आपला नेक्स्ट क्वेश्चन झाला. पण कुठल्या रोगासाठी असेल, म्हणजे तेवढ्या त्या काळात कुठला रोग जास्त हे असेल, दिसून जास्त लोकांना होणारा कुठला रोग असेल, असं गेस करून तुम्ही काय, रेबीज असू शकतं, स्मॉल पॉक्स, पोलिओ की टीबी, ट्युबरक्युलोसिस. कुठल्यासाठी मित्रांनो मग याचा
स्मॉल पॉक्ससाठी. ओके, स्मॉल पॉक्स तुम्ही जे त्याला काय म्हणतात, कांजण्या म्हणतात ना, त्याच्यासाठी जी फर्स्ट वॅक्सिन तयार केली होती कोणी, एडवर्ड जिनर यांनी काय केली होती, स्मॉल पॉक्स साठी फर्स्ट लस तयार केली होती आणि हिला वर्ल्ड फर्स्ट वॅक्सिन म्हटलं जातं. आणि त्यांनी कधी तयार केली होती ही वर्ल्डची फर्स्ट, कधी 1796 मध्ये, 1796 मध्ये, 1700च्या काळामध्ये स्मॉल पॉक्स तयार केली होती. रेबीज कशामुळे होतो, कुत्रा चावल्यामुळे, कुत्र्यामुळे होतं आपल्याला. तर रेबीजसाठी जी तयार केली होती ती याच्यानंतर तयार केली होती, स्मॉल पॉक्सच्या नंतर तयार केली होती कुठली, रेबीजसाठी. आणि कोणी तयार केली होती ती, लुईस पाश्चर यांनी. कोणी, लुईस पाश्चरनी कोणासाठी तयार केली होती मग, रेबीजसाठी. आणि एडवर्ड जिनरनी कशासाठी, स्मॉल पॉक्ससाठी. पोलिओची मग नंतर आली, आपल्या रिसेंट मध्ये आली ही, 20s मध्ये आली. कधी, आता आपण ज्या सेंचुरीमध्ये आहेत ना, तेव्हा 20s मध्ये पोलिओसाठी. आणि ट्युबरक्युलोसिस त्याच्या पण नंतर लेटर तयार झाली. आणि ट्युबरक्युलोसिससाठी कुठली लस आहे मग, BCG वाली. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. अल्झायमर्स डिसीज मेनली अफेक्ट विच पार्ट ऑफ द ब्रेन. अल्झायमर नावाचा रोग आहे तो मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम करतो. अल्झायमर, मूवीज मध्ये वगैरे अल्झायमर ऐकलेलं असेल तुम्ही नाव, अल्झायमर नावाचा डिसीज. याच्यामुळे काय होतं मित्रांनो, अल्झायमरमुळे आपलं जे कॉन्शियसनेस आहे, आपली जी मेमरी आहे, आपलं जे कन्फ्युजन आहे, आपल्याला काही आठवतच नाही. म्हणजे आता रिसेंटली मी कुणी काहीतरी सांगितलं ते लगेच विसरून जातो वगैरे, अशा ज्या गोष्टी ज्या होतात ना, त्या डिसीजला काय म्हणतात, अल्झायमर म्हणतात. म्हणजे विसरतो फास्टमध्ये, काही लक्षात नाही राहत, आपली मेमरी वर्क नाही करत, लॉस होऊन जाते मेमरी, आपलं कन्फ्युजन होऊन जातं, आपली थिंकिंगची ॲबिलिटी जी आहे ती काय होती, कमी होऊन जाते, रिड्यूस्ड होऊन जाते. मग ते कुठल्या भागाला अफेक्ट करणार, ऑफकोर्स सेरेब्रमला करणार. काय सेरेब्रममध्ये काय, सेरेब्रमच आपली काय करतं, मेमरी, इंटेलिजन्स, लॉजिक सगळं काय सेरेब्रम कंट्रोल करतं. सेरेबेलम तर मी तुम्हाला आता सांगितलं, आपलं बॅलन्स जे आहे, बॅलन्स कंट्रोल करायचं काम करतं सेरेबेलम. पण जी मेमरी आहे, इंटेलिजन्स आहे, जे काही आपले लॉजिक्स आहेत ते कोण करतं, सेरेबेलम. आणि मेडुला तुम्हाला सांगितलं इनव्हॉलंटरी ऍक्शन्स कंट्रोल करतं. मग त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आपलं, सेरेब्रम. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्रोमोप्लास्ट आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट फंक्शन. क्रोमोप्लास्ट कोणत्या गोष्टीस जबाबदार आहेत. क्रोमोप्लास्ट काय आहे, पिगमेंट आहे, कलर पिगमेंट. काय, कलर पिगमेंट आहे. कशामध्ये, प्लांटमध्ये. प्लांटमध्ये काय आहे, कलर पिगमेंट. तर मग ते क्रोमोप्लास्ट कोणत्या गोष्टीस जबाबदार असेल, त्याच्यामध्ये आन्सर आहे, क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. काय, कलर ऑफ फ्रूट अँड फ्लावर. फ्रूट आणि फ्लावरचा कलर कशामुळे डिसाईड होतो मग, क्रोमोप्लास्टमध्ये. क्रोमोप्लास्टमध्ये वेगवेगळ्या कलरचे काय असतात, पिगमेंट असतात. जसे की कॅरोटिनॉइड्स आहे, झॅन्थोफिल आहे. हे काय करतात मग, जी फ्रूट आहे ते फ्रूटला ऑरेंज कलर, ॲपलला रेड कलर, असे जे वेगवेगळ्या कलरचे आपले फ्रूट्स आहेत ना, ते जे पिगमेंट्स आहेत, कुठलं म्हटलं मी, झॅन्थोफिल, ऑरेंज कलर, कॅरोटीन. ऑरेंज कलर कशामुळे, कॅरोटीन, त्याच्यामुळे कॅरोटिनॉइड्स. मग याच्यामुळे काय होणार, क्रोमोप्लास्टमध्ये असतं, त्याच्यामुळे काय होणार मग, आपल्या फ्रूट्स आणि फ्लावरला कलर प्राप्त होणार. ओके. आणि क्लोरोप्लास्ट तर माहिती आहे ना तुम्हाला. क्लोरोप्लास्टमुळे काय होतं, हे क्रोमोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्टमुळे काय होणार मग, आपलं फोटोसिंथेसिस. ओके, क्लोरोप्लास्टमुळे काय होणार, फोटोसिंथेसिस. क्लोरो आणि क्रोमो आहे हे. ओके, ते काय आहे, पिगमेंट्स आहे. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ स्क्लेरनकायमा टिश्यू. टिश्यूचा प्रकार आहे स्क्लेरनकामा. जसं पॅरेनकामा, स्क्लेरनकामा आहे ना, त्याच्यातलं स्क्लेरनकामा जे टिश्यू आहे त्याचं मेन फंक्शन काय आहे, ट्रान्सपोर्ट आहे, स्ट्रेंथ आहे, फोटोसिंथेसिस आहे, फूड स्टोरेज आहे. काय असेल,
स्ट्रेन द्यायचं काम करतं मित्रांनो. स्क्लेरन कामा तुम्ही यस पासून लक्षात ठेवू शकता. इथे यस पासून स्टार्ट होतं ना, मग स्ट्रेंथ, यस फॉर स्ट्रेंथ. स्ट्रेंथ द्यायचं काम, प्लांटला एकदम मजबूती. जी पानाच्या बिया असतात ना, बियाचं कवच कसं असतं, एकदम कठीण असतं ना, ते कशापासून बनलेलं असतं, स्क्लेरन कायमा टिश्यू पासून बनलेलं असतं. प्लांटची जी बॉडी आहे, बॉडीला एकदम स्ट्रॉंग बनवण्यासाठी स्क्लेरन कायमा टिश्यूचा उपयोग होतो. मग स्क्लेरन कायमा टिश्यू प्लांटमध्ये काय कशाचं काम करतात, मजबूती देण्याचं, स्ट्रेंथ देण्याचं काम करतात. आणि राहिला प्रश्न कशाचा, ट्रान्सपोर्ट. आता ट्रान्सपोर्ट कोण करतं, मी हे लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितले. जायलम आणि फ्लोएम नावाचे जे टिश्यू आहेत, झायलम काय करतं, वॉटर ट्रान्सपोर्ट. आणि फ्लोएम काय करतं, मिनरल ट्रान्सपोर्ट. फूड मिनरल ट्रान्सपोर्ट काय करतं, फ्लोएम. पण असं पण जर क्वेश्चन आला, झायलम काय करतं, फक्त एका डायरेक्शन वरतीच मुळाद्वारे पाणी घेतं पूर्ण झाडाला, वरच्या डायरेक्शननी, एका डायरेक्शननी झायलम काय होतं, टिश्यू वाहतात. पण फ्लोएम काय असतं, दोन डायरेक्शननी फ्लो असतं यांचा. ओके, खालून वर पण जातात, वरून खाली पण येतात. असा पण क्वेश्चन आला तर कन्फ्युजन व्हायला नको. आणि बाकी काय मग, पॅरेन्कायमा टिश्यू. याच्यामध्ये जे पॅरेन्कायमा टिश्यू असतात ना, ते फोटोसिंथेसिससाठी हेल्प करतात मित्रांनो. फोटोसिंथेसिससाठी कोण करतं मग, पॅरेन्कायमा. पी पासून पी लक्षात ठेवू शकता तुम्ही. पॅरेन्कायमा टिश्यू कशासाठी, फोटोसिंथेसिससाठी. आणि फूड स्टोरेज जे आहे ना प्लांटमध्ये, ते कशामध्ये होतं, ल्युकोप्लास्टमध्ये काय होतं मग, फूड स्टोरेज होतं. कशामध्ये, प्लांटमध्ये. आणि आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे मग, स्ट्रेंथ काय, स्क्लेरन कायमा टिश्यू. ओके. अवोगॅड्रो नंबर काय रिप्रेझेंट करतो, केमिस्ट्रीच्या रिलेटेड, रसायनशास्त्राशी रिलेटेड क्वेश्चन आहे हा. मास ऑफ 1 मोल, नंबर ऑफ पार्टिकल इन 1 मोल, व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ गॅस, मोलार मास ऑफ एलिमेंट. अवोगॅड्रो नंबर कशाला म्हणतात, रिप्रेझेंट कसं करतात त्याला, ए असं अवोगॅड्रो नंबर असं रिप्रेझेंट करतात. आणि याची व्हॅल्यू काय असते, 6.022 इंटू 10⁻23. हे काय आहे, अवोगॅड्रो नंबर. मग अवोगॅड्रो नंबर काय असतं, नंबर ऑफ पार्टिकल इन 1 मोल. एका मोल मध्ये किती पार्टिकल आहेत ते काय असतं, अवोगॅड्रो नंबर. आपला आन्सर काय आहे, फर्स्ट नंबर. ओके. आणि मास ऑफ 1 मोल हे कशावर डिपेंड करणार, एलिमेंटवर डिपेंड करतं मित्रांनो. मास कशावर, कोणता एलिमेंट आहे. मग तुम्ही सोडियम घेतलं त्याचं मास वेगळं राहणार, मॅग्नेशियम घेतलं त्याचं मास वेगळं राहणार. मग मास कशावर डिपेंड राहणार, एलिमेंटवर. पण नंबर ऑफ पार्टिकल इन 1 मोल, एका मोलमध्ये किती पार्टिकल असणार ते कोण डिसाईड करणार, मग अवोगॅड्रो नंबर रिप्रेझेंट करणार. चलो नेक्स्ट क्वेश्चन. द सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट इन अ सोल्युशन इज. विलयनातील विलय आणि विलयकाच्या मोल भिन्नकाची बेरीज किती असते, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. मोल फ्रॅक्शन जर विचारलं मित्रांनो कशाचं पण, ते काय असतं, सोल्यूट किंवा सॉल्व्हंट असू किंवा कुठलेही कंपोनंट असू, ते ऍड होत असेल कशामध्ये, सोल्यूटमध्ये काहीतरी ऍड होत असेल तर त्याचं मोल फ्रॅक्शन कधी पण काय असतं, 1 असतं. काय असतं, 1 असतं. 0 असं काही मोल फ्रॅक्शन असते, इम्पॉसिबल कंडिशन आहे. आणि बाकीच्या गोष्टी पण काय, हे पण नाही होत. तर मोल फ्रॅक्शन काय, 1, सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं. विच इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ कोळशाचं सर्वात शुद्ध रूप कोणतं, शुद्ध विचारले, एकदम शुद्ध. हे पण पाठ पाहिजे. याची ट्रिक मी तर अशी केलेली आहे, AB लिपी असं केले, AB लिपी. अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीठ काय सगळ्यात अशुद्ध आणि अँथ्रासाइट काय आहे सगळ्यात शुद्ध, अशी मी ट्रिक केलेली, ABLP. तुम्ही पण असं लक्षात ठेवू शकता. तर मग सगळ्यात शुद्ध विचार, आपलं शुद्ध काय मग अँथ्रासाइट, आणि पीठ काय आहे सगळ्यात अशुद्ध पीठ, आणि सगळ्यात शुद्ध काय अँथ्रासाइट. ओके. आणि बिट्युमिनस आणि लिग्नाइट कशा आहेत, मिडलला आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चन.
विच इज द करेक्ट बॅलन्स इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसची रिॲक्शन कोणती आहे यामधली? थोडंसं लॉजिक लावा. वातावरणातून प्लांट काय घेतो आणि प्लांट आपल्याला काय देतो, याच्यावरून सुद्धा आपण तसं पण लॉजिक लावलं आपल्याला लगेच कळून जातं की काय कार्बन डायऑक्साईड घेतात प्लांट, पाणी घेतात, ग्लुकोज तयार करतात आणि ऑक्सिजन काय करतात, रिलीज करतात. ही कोणती रिॲक्शन आहे? मग आपली फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे. ओके, फर्स्ट नंबर. लास्ट क्वेश्चन पण महत्वाचा आहे. विच ग्लँड हॅज बोथ एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन फंक्शन. कोणती ग्रंथी अशी आहे जी दोन्ही पण काम करते? काय आंतरस्रावी आहे आणि बहिस्रावी दोन्ही पण आहे. एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन म्हणजे फरक काय आहे? एंडोक्राइन म्हणजे जे काय करतात, हार्मोन सिक्रेट करतात, आणि एक्झोक्राइन म्हणजे काय, जे काय करतात, एन्झाईम सिक्रेट करतात. मग दोन्ही पण सिक्रेट करतात, हार्मोन पण करतात आणि एन्झाईम पण करणारी अशी ग्लँड कोणती आहे, असा क्वेश्चन आहे. कोणती आहे मित्रांनो? पॅनक्रियाज आहे. काय? पॅनक्रियाज. एंडोक्राइन का आहे ही? एंडोक्राइन काय आहे? कारण ते काय करतात, इन्सुलिन नावाचं काय सिक्रेट करतात, इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन हे दोन काय करतात, ते हार्मोन सिक्रेट करतात, त्याच्यामुळे ती एंडोक्राइन आहे. आणि एक्झोक्राइन का आहे? एक्झोक्राइन कारण ते काय करतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात. कोणते एन्झाईम्स? पण डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात, त्याच्यामुळे ते काय आहे, एक्झोक्राइन आहे. आणि एंडोक्राइन कशामुळे आहे? इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन सिक्रेट करतात. थायरॉइड कोणती आहे? मग थायरॉइड काय करतं, थायरॉक्सिन सिक्रेट करतं. थायरॉक्सिन नावाचं काय सिक्रेट करतं, हार्मोन सिक्रेट करतं, म्हणून ती कुठली आहे, एंडोक्राइन आहे. थायरॉइड काय, एंडोक्राइन ग्लँड आहे. आणि पिट्युटरी ग्लँड पण काय करतात, लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं आपण, हार्मोन सिक्रेट करतात, TCH, FSH, किती सारे, मग ही पण एंडोक्राइन आहे. आणि लिव्हर काय आहे? मग लिव्हर ओनली एक्झोक्राइन ग्लँड आहे मित्रांनो. काय आहे ही? फक्त ओनली एक्झोक्राइन आहे, फक्त एक्झोक्राइन ग्लँड आहे ही. बाईल ज्यूस सिक्रेट करते मित्रांनो, कुठलेही हार्मोन सिक्रेट नाही करत लिव्हर, म्हणून ती काय आहे, एक्झोक्राइन आहे. आणि हार्मोन जर करत असेल तर एंडोक्राइन, आणि दोन्ही करत असणारी कुठली, आपली पॅनक्रियाज. ओके, चलो, आपले 20 क्वेश्चन झालेले आहेत. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.